महाराष्ट्राला आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याला परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय. अजूनही 3 ते 4 दिवस पाऊस सांगितलाय. हवामान खात्याचा अंदाज ऐकून तिथल्या लोकांच्या पोटात अक्षरशः गोळा येतोय. आता पाऊस पडलाच तरी नुकसान होण्यासारखं राहिलंय तरी काय, असं इथला शेतकरी म्हणतोय. होतं नव्हतं ते सगळं तर संपलंय आता. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला आता मोठ्या मदतीची गरज आहे. महाराष्ट्राचं संपूर्ण सरकार, अगदी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहण्यासाठी ग्राउंडवर उतरले. सरकारच नाही तर विरोधी पक्षातले नेते, खासदार, आमदार सगळेच अतिवृष्टी झालेल्या भागात जाऊन पाहणी करतात. त्यांच्या या पाहणी दौऱ्यात एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे मंत्री पाहणी करायला आले की त्यावेळी अधिकारी सगळे हजर राहतात, मात्र मंत्री नसतील तेव्हा काळं कुत्रबी त्यांच्याकडे येत नाही, पंचनामा करत नाही, असं शेतकऱ्यांनी हवालदिल होऊन मंत्र्यांनाच सांगितलं. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मंत्र्यांना शेतकऱ्यांनी वस्तुस्थिती सांगताना त्यांना खडे बोल सुद्धा सुनावले. नेमकं काय घडलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गेल्या 5 ते 6 दिवसापासून महाराष्ट्रातल्या बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर या जिल्ह्याला अतिमुसळधार पावसानं तडाखा दिला. हा तडाखा इतका जास्त आहे की शेतीचं, जनावरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतातली पिकं वाहून गेली आहेत. गुडघ्यापासून ते कमरेपर्यंत, अगदी छातीपर्यंत काही ठिकाणी तर पाणी शेतामध्ये साठलं. ओढ्या काठची, नदी काठच्या शेतातली पिकांचं माती सुद्धा अक्षरशः वाहून गेली आहे. जनावरांच्या गोठ्यांमध्ये पाणी वाढल्यानं गाया, म्हशी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या अक्षरशः दगावल्या. 100हून अधिक जनावरं दगावली आहेत. यामध्ये 8 लोक मृत्युमुखी पडले आणि शेतीचं नुकसान तर प्रचंड झालंय. हे झालेलं प्रचंड नुकसान शेतकऱ्याला त्याच्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. घरातला शेतीमाल, शेतीसाठीची खतं सगळं भिजून गेलंय, वाहून गेलंय. त्यामुळे इथल्या लोकांच्या घरातील साधी चूल सुद्धा या 4-5 दिवसांमध्ये पेटलेली नाही. खाण्याचे वांदे झाले. जीव मुठीत धरून स्वतःला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न इथल्या लोकांनी केल्याचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले. हातातोंडाशी आलेली पिकं गेलेली आहेत, पशुधन गेलेलं आहे. आता पुढं जगायचं कसं, असा प्रश्न पडलेला असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, तिथले खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करताना दिसतात. शेतकऱ्यांच्या, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष करतात, ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु आज जेव्हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोमठाणा गावामध्ये जाऊन पाहणी केली, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तुम्ही आलात म्हणून सगळे अधिकारी आलेत, मात्र तुम्ही नसताना आमच्याकडे काळं कुत्रबी येत नाही, अशी तक्रार तिथल्या शेतकऱ्यांनी केली. पंचनामे अर्धवट केले जात आहेत, नुकसान झालेल्या सर्व गोष्टी त्यामध्ये घेतल्या जात नाहीत, असं शेतकऱ्यांनी कृषी मंत्री भरणे यांच्या निदर्शनास आणून दिलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी जिथं शेत जमीन वाहून गेली आहे तिथलेच पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. मग ज्या शेतामध्ये 5 फुटापर्यंत पाणी साचलंय, संपूर्ण पीक हातातून गेलंय, अशा नुकसानीचं काय करणार? असे एकामागून एक प्रश्न शेतकऱ्यांनी करताच कृषी मंत्री भरणे यांनी जे नुकसान झालंय त्या सर्व गोष्टींचा पंचनामा केला जाईल आणि एकही शेतकरी मदतीविना राहणार नाही, असं सांगून शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय. खरा प्रश्न हा आहे की अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाचा योग्य पंचनामा होणार आहे का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे मंत्री आले की सगळे अधिकारी अक्षरशः झाडून उपस्थित राहतात, पण त्यानंतर नुकसान झालेल्या भागाकडे ते फिरकत नाहीत, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडलेली आहे. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यालयातून केवळ आढावा घेण्याचं काम करतात. शेतकऱ्यांच्या बांधावर वरिष्ठ अधिकारी पोहोचणार नसतील तर खालच्या अधिकाऱ्यांकडून, खास करून तलाठी आणि तालुका स्तरावरचे जे अधिकारी आहेत, हे किती पारदर्शकपणे पंचनामे करतील
असा संशय या निमित्तानं निर्माण होतोय. इतर वेळी झालेलं नुकसान आणि आत्ता झालेलं नुकसान यामध्ये खूप फरक आहे. शेतातली पिकं अंशतः नाही, पूर्णतः नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी तर शेतीतली माती देखील वाहून गेली. त्यामुळे हेक्टरी 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांना मिळावी ही जी मागणी केली जाते ती म्हणजे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता हेक्टरी 50,000 रुपयांची मदत सुद्धा ती कमी पडू शकते. त्यामुळे नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन संबंधित शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. नियमांवर बोट न ठेवता, नियमांमध्ये न अडकता शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी मात्र सरकारवर टीका केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये सरकार कमी पडत आहे. केवळ घोषणा करून शेतकरी दुःखातून सावरणार नाही. केवळ नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून मंत्र्यांनी पर्यटन करू नये अशी टीका विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केलेली. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी अतिवृष्टीच्या या संकटामुळे खूपच जास्त संकटामध्ये सापडलाय. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तुम्हाला आठवत असेल महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं. ते सत्तेत आले, मात्र ते आश्वासन अद्याप त्यांनी पूर्ण केलेलं नाही. त्यावर कोणतीही भूमिका सरकारनं जाहीर केली नाही. या पावसाळ्यात केवळ मराठवाड्यातच नाही तर विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागातल्या शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्राच्या सगळ्याच भागातल्या शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणामध्ये बसलेला दिसतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना ठोस मदतीची गरज आहे. आता महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टी होऊन नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून 2,215 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. शेतकऱ्यांना अधिकची मदत करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेतली जाणार आहे. शेतीसह घरांची पडझड आणि इतर सर्वच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. नुकसानग्रस्त भागातल्या पंचनाम्यांचा अहवाल हा तातडीनं देण्याचे आदेश असून येत्या 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांना तातडीची ही मदत ही पोहोचवली जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. आता जर शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही तर या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार आहे असा प्रश्न उपस्थित झाला. दिवाळी महिन्याभराभर अतिवृष्टी झालेल्या भागातील शाळांचंही नुकसान खूप मोठं झालेलं आहे. एकूणच या अतिवृष्टी झालेल्या भागातील सर्वच प्रश्न अतिशय गंभीर आहेत. त्यामुळं सरकार जसं बोलतंय तसं मदतही करेल ही अपेक्षा आहे. येणाऱ्या 10 दिवसामध्ये सरकारकडून काय मदत होते ते देखील आपल्याला समजेलच. पण ही जी परिस्थिती आहे ती जर व्यवस्थितपणे हाताळली नाही तर मात्र परिस्थिती ही सरकारच्या विरोधामध्ये रोष उत्पन्न निश्चितपणे करेल. आता सरकार कसं वागतंय, कशी मदत करतंय हे आपल्याला कळेलच. त्यावर आपण लक्ष ठेवून राहू. तुम्हाला याविषयी काय वाटतंय किंवा तुमच्या भागामध्ये जिथं पाऊस पडलेला आहे, जिथं खूप अतिवृष्टी झालेली आहे, जे नुकसान झालेलं आहे तिथली परिस्थिती काय ही व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर मांडा. आवर्जून लिहा, तुमचं मत मांडा आणि आपल्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.